नमस्कार. खबरबातच्या खास बातमध्ये मी विजय पवार आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, ह्या समाजामध्ये असे अनेक कलाकार आहेत जे उत्तुंग कला निर्मिती करू शकतात. मग ते शहरामध्ये असतील किंवा गावखेड्यामध्ये असतील. शहरातील कलाकारांना आपली निर्मिती झाल्यानंतर समाजासमोर आणण्यासाठी अनेक माध्यमं आहेत. पण गावखेड्यातील जे कलाकार आहेत पण त्यांची निर्मिती खूप सुंदर आहे. अशा कलाकारांना समाजापर्यंत आणण्यासाठी त्यांना माध्यमं फारशी कमी मिळतात आणि म्हणून ते पडद्याआड राहतात. असाच एक महाडमधील उत्तुंग असा कलाकार सुनील गुरव नावाचा आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत की जे कविता क्षेत्रामध्ये, चित्रकारिता क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक म्हणून आर्किटेक्ट ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक उत्तुंग अशी त्यांची भरारी आहे, मुशाफिरी करतायत. आपण त्यांच्याशी आज खास बातमध्ये चर्चा करणार आहोत. सुनील सर नमस्कार. नमस्कार. खास बातमध्ये तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तुम्ही अनेक क्षेत्रामध्ये स्वतःला असे गुंतवून घेतले आणि तुमची ती क्षेत्र जी व्यापक स्वतःसाठी तुम्ही केलेली आहेत, समाजासाठी केलेली आहेत. तुम्ही चित्रकारही आहात, तुम्ही आर्किटेक्टही आहात. पण याच्यामध्ये पहिले तुम्ही कोण आहात? चित्रकार आहात की आर्किटेक्ट आहात? खरं सांगायचं झालं तर लोक आज मला आर्किटेक्ट म्हणून ओळखतात. बरं. आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारचं गॅलरीमध्ये वगैरे एक्झिबिशन केलेले नाही. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की महाडाचा मी चित्रकारच आहे. बरं. आणि आर्किटेक्ट म्हणून मी शिकून कॉलेजातनं बाहेर पडलो म्हणून मी आर्किटेक्ट आहे. बरं. पण मी आर्किटेक्ट झालो नसतो किंवा कोणत्याही प्रकारचं शिक्षण घेतलं नसतं हां तर मी चित्रकार तर निश्चितच होतो आणि आहे. अच्छा. चित्रकार म्हणून जेव्हा तुम्ही प्रेझेंट झालात, स्वतःला तुम्हाला असं जाणवलं की नाही मी चांगल्या पद्धतीने चित्र निर्माण करू शकतो, रेखाटू शकतो, तो क्षण तुम्हाला आठवतोय का आत्तासुद्धा? की अशी कुठली वेळ होती की जी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही चित्र काढलेलं आहेत आणि तुम्ही पाहिल्यानंतर एक आनंद मिळाला असं एक चित्र आणि ती वेळ, तो पहिला प्रसंग तुम्ही सांगू शकता? या बाबतीत मी आपल्याला एक माझी आठवण सांगेन. नक्कीच. मी आर्किटेक्चरला असताना काम करत होतो, पार्ट टाइम जॉब करत होतो. बरं बरं. आणि ते माझे जे बॉस होते त्यांच्या मिसेसने 1978चं एक कॅलेंडर होतं. ते वर्ष संपल्यानंतर गुंडाळून ठेवलेलं होतं कॅलेंडर. बरं. आणि ज्यावेळेला मी नोकरी सोडून निघालो त्यांच्याकडून, हां, त्यावेळेला त्या वहिनीने मला सांगितलं की अरे हे कॅलेंडर मी बरेच दिवस जपून ठेवलेलं आहे, कुणाला द्यावं हे काय कळत नाही आहे. पण आज मला त्याचा शोध लागला. हे कॅलेंडर तू घेऊन जा. बरं. हे तुझ्यासाठी आहे. अच्छा. आणि त्यावेळेला सुद्धा मी अशी चित्र वगैरे करत होतो, नव्हतं अशातला भाग नाही. पण ते जे कॅलेंडर होते ते खूपच वेगळं आणि खूपच छान होतं. अच्छा. आणि ते कॅलेंडर बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे आपल्याला करायला पाहिजे. पुढची 5-6 वर्षी मी ते कॅलेंडर मीही जपून ठेवलं. हां. आणि 85 साली मी त्याच्यावरून चित्र केलं पहिलं. पण त्याच्यावरनं तुम्ही तशा पद्धतीचं चित्र काढण्याचा प्रयत्न केलात तुम्ही का त्याच्यातून प्रेरणा घेऊन वेगळं काहीतरी निर्माण केलं तुमचं स्वतः? नाही, प्रथम मी ते चित्रच केलं. पण ते चित्र जे होतं ते ब्लॅक अँड व्हाईट होतं. हां हां. आणि ते ब्लॅक अँड व्हाईटचं मला असं वाटत होतं की हे ब्लॅक अँड व्हाईट नाही, हे लाईव्ह असायला पाहिजे, हा फोटोग्राफ आहे. अच्छा. आणि म्हणून मी ते चित्र, जे छोटं चित्र होतं ते मी लाईफ साईज केलं आणि ते कलर केलं. बरं बरं. आणि त्याच्यानंतरचा मी आपणाला एक इन्सिडेंट सांगू इच्छितो की महाडला एक एक्झिबिशन झालं होतं. सगळ्या हौशी कलाकारांचं होतं. आणि महाडचे कलाकार माझ्याकडे आले, म्हटले तुमच्याकडे पेंटिंग्स आहेत, आम्हाला लावायला द्याल का? बरं. तर त्या एक्झिबिशनमध्ये ती माझी पेंटिंग्स लागली. हां. आणि मला 5वी-6वीला जे इतिहास भूगोल शिकवायला सर होते, सतीश टिपणीस सर, तर ते एक्झिबिशन संपताना एक्झिबिशन बघायला आले. अच्छा. त्यावेळेला मी त्या हॉलमध्ये नव्हतो. हां. आणि त्यांनी कोणाला तरी सांगितलं की अरे सुनील कुठं आहे? बरं. तर मग मी धावत गेलो, काय सर काय म्हणताय? सरच समोर आले होते म्हटल्यानंतर तुम्ही धावत गेलेच. प्रश्नच. आणि मग त्यांनी विचारलं काय रे ही सगळी वरची जी चित्र आहेत ती तुझी आहेत ना? तर मी म्हटलं हो सर माझी आहेत. तर म्हटलं ह्याच्यातलं एक तुझं आवडतं चित्र कुठचं ते सांग, तुझं सगळ्यात आवडतं चित्र कुठचं? बरं. तर ते अर्धवट राहिलेलं चित्र होतं ते मला आवडत होतं. अच्छा. ते लिटरली अर्धवटच होतं चित्र आणि ते तुम्हाला आवडत होतं? हां. पण ते डिस्प्ले केलं होतं मी आणि सांगितलं सर माझं आवडतं चित्र ते आहे, अर्धवट आहे ते. तर सरांनी त्यावेळेला मला शाबासकी दिली. आणि सर त्यावेळेला म्हटले ते तिला काहीतरी सांगायचं आहे. अच्छा. सगळ्यात छान चित्र तेच आहे. वा.
मला असं वाटलं की तू काहीतरी वेगळं सांगशील, पण हा नाही. हा 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 तर ते आजही माझं ही आवडतं ही चित्र आहे. निश्चितपणे ही एका कलाकाराची एक संवेदनशील कलाकाराची नजर म्हणतात ती यालाच म्हणतात की तिला काहीतरी सांगायचं आहे आणि ते चित्र तुम्ही नंतर पूर्ण केलं का तसंच ठेवलं? नाही, ते चित्र 86 साली माझं लग्न झाल्यानंतर ते बरं. तसंच पडून राहिलं हा हा आणि ते आत्ता मी 2013 साली पुरं केलं. बापरे, म्हणजे एवढा वेळ ते चित्र पूर्ण करायला तुम्ही घेतलात. पण हे चित्र पूर्ण करत असताना कसं माहिती आहे, एखादी कला आपण सादर करतो त्यावेळेला ॲट प्रेझेंट त्यावेळेला आपल्या भावना वेगळ्या असतात आणि होय. बरोबर ना मी म्हणतोय ते. होय. आणि आता तुम्ही एवढा वेळ घेतलात तर त्यावेळेची भावना आणि तुम्ही जेव्हा चित्र परत पूर्ण करायला घेतलं त्यावेळेची भावना हम्म. ती एक सवय आतमध्ये खतखत असते. ते काहीतरी वेगळं आपण शोधत असतो कलाकार प्रत्येक वेळेला. काय तुम्हाला फरक जाणवला त्यावेळेला? त्यावेळेस जेव्हा करायला अर्धवट सोडलं त्यावेळेचं आणि नंतर पूर्ण केलं त्यावेळेचं, हा मधला गॅप? नाही, असं काय नक्की सांगता येत नाही. कारण बघा, काय काय वेळेला असं होतं आयुष्यामध्ये की कवी असतो, लिहितो, बरं, 2 लाईन्स लिहितो, तो 2 ओळी लिहितो आणि पुढचं कधी सुचतच नाही. तसंच म्हणजे ठेवून त्या स्टँडर्डचं येतच नाही. तसंच काय ठेव. येत नाही कसं माहिती नाही. त्याच्यानंतर आणखीन 10 चांगल्या कविता तो लिहितो, पण त्याला ॲप्रोप्रिएट येत नाहीये ती गोष्ट बरं. जी म्हणायची आहे ती. मग अशा वेळेला काय होतं की ते अडकून राहतं. पण ते असंच कधी ते रात्री 2-2:30 वाजता लक्षात येतं आणि उठून बसून लिहून ती कविता पूर्ण 2 तासात. बरोबर. तर असं हे चित्राच्या बद्दल असंच झालं की ते अर्धवट राहिलं. त्याच्यानंतर मी अनेक चित्र केली पण, आणि नंतर 13 साली माझ्या असं लक्षात आलं की अरे आता हे आपण पुरं करायला पाहिजे काय बरं. आणि कन्सेप्ट वगैरे असा विषय नव्हता त्याच्यामध्ये, पण मला काही गोष्टींसाठी मी अडकलो होतो की मी आता त्याच्या खालचं जे शेती दाखवलेली आहे हे कसं दाखवू, काय करू. अच्छा, पण त्याच्यात पण ते अचानक कधी मला असं रात्री वेळी काही काही गोष्टी सुचून जातात आणि ते आणि मी रात्री उठून काम करतो. सर, सुनील सर, मला सांगा की आज अनेक चित्रकार जे चित्रकला शिकवणाऱ्या शाळा आहेत तिथे शिकतात आणि मग त्यांचं शिकल्यानंतर मग ते स्वतः प्रेझेंट होतात, समाजासमोर येतात, त्यांच्या प्रदर्शनं दाखवली जातात. तुम्ही ही चित्र जी काही रेखाटलेली आहेत ते तुम्ही कुठे प्रशिक्षण शास्त्रशुद्ध असं घेतलं होतं तुम्ही? शास्त्रोक्त प्रशिक्षण आता असं आहे सर त्याच्यामध्ये की शास्त्रोक्त प्रशिक्षण हे कितीही ह्याच्यापर्यंत होऊ शकतं. त्याला मर्यादा आहे. वर्ष जातात. बरोबर. तुम्ही 5 वर्षाचा पहिला डिप्लोमा करू शकता, त्याच्यानंतर आर्ट मास्टर 2 वर्षाचं करू शकता, त्याच्याही पुढे प्रॅक्टिसने आणखीन बऱ्याच गोष्टी शिकू शकता. पण ह्याच्यात असं ॲज सच स्केल नाही आहे की एवढं झाल्यानंतर एवढंच येईल तुम्हाला, असं कलेच्या प्रांतात होत नाही कधी. आणि त्यामुळे मी फक्त 1च वर्ष 74ला मी SSC झाल्यानंतर मी कमर्शियल आर्टला ॲडमिशन घेतली होती 1 वर्ष. पण त्या कॉलेजमध्ये असताना मला एक लक्षात आलं की त्यावेळेला की आमच्याच कॉलेजमध्ये कमर्शियल आर्ट पण होतं आणि आर्किटेक्चर पण होतं. तर माझे कमर्शियल आर्टचे मित्र जे होते ते आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना खूप म्हणायचे की ते हुशार आहे वगैरे वगैरे. बरं. त्यावेळेला तर मग मी माझ्या मित्रांना म्हटलं की अरे त्या आर्किटेक्चर तर आपण आर्टिस्ट होतात काय. हो, बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. हां. तर त्याला आमच्यातला ग्रुपमधला एक मित्र मला बोलला होता की अरे तू 10 वर्ष बसलास आर्किटेक्चरला फर्स्ट इयरला तरी तू पास होऊ शकत नाहीस. बरं. अच्छा. मी म्हटलं चल मी तुझं चॅलेंज घेतलं. 10 वर्ष फर्स्ट इयरची बातच सोडतो, मी तुला थ्रूआउट आर्किटेक्ट होऊन दाखवतो. अच्छा. आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामुळे चॅलेंजमुळे मी ते बदलली लाईन आणि मी आर्किटेक्चर आलो ॲज वेल ॲज. अच्छा, म्हणजे चित्रकलेकडून तुम्ही आर्किटेक्चर कसे आलात हा तुमचा प्रवास आहे. ते एक आव्हान म्हणून तुम्ही तिकडे आर्किटेक्ट म्हणून तुम्ही ते हे स्वीकारलं आणि ते पूर्ण केलं. आज तुम्ही चांगले आर्किटेक्ट म्हणून, नावाजलेले आर्किटेक्ट म्हणून महाडमध्ये प्रसिद्ध आहात. चित्रकलेमध्ये अनेक प्रकार आहेत. होय. जे आर्टिस्ट त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने साकार करत असतात. तुम्हाला माहिती असणारे कोणकोणते प्रकार आहेत त्याच्यामध्ये? आता चित्रकला म्हणाल तर प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने प्रत्येक एक्सप्रेस करत असतो. पण जेव्हा की आपण कॉलेजात शिक्षण घेत असतो त्यावेळेला जे आपल्याला फळ्यावर शिकवलं जातं तर त्याच्यामधले चित्रकलेतले मूळ प्रकार 2 म्हणजे एक तर रिअलिस्टिक पेंटिंग्स, फिगरेटिव्ह असतात ती, आणि एक ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स म्हणजे जी हल्ली मॉडर्न आर्ट म्हणून समजली. म्हणजे ती फार हे केली जातात.
आणि ती समजते त्याला समजते हा, बरोबर, वगैरे बरोबर. वगैरे अशा स्टाईलचं असतं. हां हां तर समजण्यासारखं असं कठीण वगैरे काय नसतं. त्यात खूप लक्ष दिलं, नीट बघितलं की सगळं समजतं. बरोबर. आपण तेवढा वेळ त्याचे देत आकार नाही. आपल्या डोळ्यामध्ये साकार होतात. हां. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की मला कुठचा प्रकार आवडतो, तुम्हाला कोणता प्रकार आवडतो त्याच्यामध्ये? हां, तर मला असा कोणता प्रकार आवडत नाही. मी ज्यावेळेला विचार करत असतो किंवा पेंटिंग करायचं असतं, हां तर त्याला मला जे सुचतं ते मी करतो. मग तो प्रकार कुठचा हे मी कधीच बघितला नाही. म्हणजे तो अगदी तुम्ही आता मॉडर्न म्हणालात तो सुद्धा तुम्ही पाहत नाही आहेत किंवा तुम्ही अगदी व्यक्तिरेखा म्हणालात तसा सुद्धा तुम्ही विचार करत नाही. नाही, मी थोडक्यात तुम्हाला असं सांगेन की माझ्या मनात येतं, मला जे भावतं बरं, ते मी कॅनव्हासवर माझ्या स्टाईलने उतरवतो. लोक मग त्याला नाव देतात की अरे क्या बात है, बहुत बढ़िया ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग है, बरं बरं बरं. हां, किंवा रिअलिस्टिक क्या बनाया, उसकी नजर क्या है. अच्छा अच्छा. हे आपोआप घडतं. मी असं जाणीवपूर्वक नाही, फक्त मला माहिती असतं की मला हे पाहिजे, हे करायचं आहे, आणि ते माझ्या स्टँडर्डपर्यंत झाल्याशिवाय मी थांबत नाही. मग तसं तुमच्या मनामध्ये पूर्ण उतरलं पाहिजे, बाबा नाही हे मला आत्ता भावलंय चित्र, मला तो अत्यानंद होतोय की मी पूर्ण केलेला आहे. तो आनंदाचा क्षण तुम्ही अनुभवता. होय. तो चित्र पूर्ण झाल्यानंतर असं तुम्हाला किती आनंदाचे क्षण तुम्ही अनुभवलेत? खूप खूप म्हणण्यापेक्षा मी जी पेंटिंग्स केलेली आहेत ना, ती मी कधीच असं म्हणजे अर्धवट सोडलं नाही. अच्छा. अर्धवट कधी सोडलं नाही. म्हणजे ते मगाशी जे मी बोललो अर्धवट राहिलं, ते मी मुद्दाम ठेवलं वगैरे असं जे होतं, बरोबर आहे. पण ते मी डिस्प्ले केलं नाही. माझी एक सवय आहे, खूप चांगली सवय आहे असं मला वाटतं. कारण शेवटी आपण दुनियेच्या समोर काही बोलू शकतो, स्वतःला फसवू शकत नाही माणूस. बरं. तर तशा ह्याच्यातलं आहे की मला स्वतःला वैयक्तिकरित्या ते माझं आर्किटेक्चरमधलं काम असो, माझं लिखाण असो, माझी पेंटिंग्स असो, कुठचंही काम असो, मला ते अप टू द स्टँडर्ड माझ्या मनासारखं झाल्याशिवाय मी कधीही डिलिव्हर करत नाही. बरं बरं. सर, तुम्ही मला आत्ता जे सांगितलं म्हणजे चित्रकलेविषयी आपण थोडी चर्चा केली, आर्किटेक्चरविषयी चर्चा केलेली आहे, पण तुमच्या अजून काही गोष्टी ज्या आहेत अंगभूत आहेत, जे म्हणजे काव्य आहे, त्याच्याविषयी मला सुद्धा तुमच्याशी बोलायचं आहे बरंचसं, पण आपण थोडं थांबूया. ते मित्रांनो, सुनील सरांशी आपण त्यांच्या काव्य प्रवासाबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत. त्या अगोदर घेऊया छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण चर्चा करतोय सुनील गुरव यांच्याशी, जे चांगले चित्रकार आहेत, कवी आहेत. गुरव सर, मला सांगा की चित्रकारितेचा प्रवास तुम्ही अगदी लहानपणापासून किंवा तुमच्या चित्रकारी तुम्हाला समजली तिथून सुरू केलेलेच आहात, पण कवी म्हणून तुमचा प्रवास आमच्या प्रेक्षकांना आज इथे सांगा. तो मलाही ऐकायला आवडेल, प्रेक्षकांनाही आवडेल नक्कीच, कारण तुमचा कवी म्हणून प्रवास फार मोठा आहे. तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा कविता फार छान लिहिता, मराठीमध्ये सुद्धा कविता फार छान लिहिता.
काही तुमचे अल्बम्स तुम्ही तयार केलेले आहेत, त्याच्याविषयी बोला ना. आता कविता तर खरा प्रवास सांगायचा झाला तर कविता मी कवी कसा झालो किंवा काय हे मलाही काय कल्पना नाही आहे. आता त्याचं कारण असं सांगतो की मी इयत्ता 6वीमध्ये मी हिंदीमध्ये नापास झालो होतो. बापरे. आणि आज तुम्ही हिंदीमध्ये स्वतःचं कवितांचं पुस्तक तुम्ही प्रसिद्ध केलेले आहेत. होय. एक नापास झालेला विद्यार्थी हे करू शकतो. होय. नक्कीच बोला ना. त्याचं असं झालं की कॉलेजमध्ये असताना पैसे खूप कमी असायचे खिशामध्ये. बरं. आणि बाकीचे जे शौक होते परवडायचे नाही. म्हणजे पिक्चर बघणे किंवा हॉटेलिंग किंवा हे आमच्या वेळेला काय मोबाईल वगैरे तर नव्हतेच, तो प्रश्नच नाही. बरं. पण तरीसुद्धा हेच परवडणारे शौक नव्हते. आणि मग अशा वेळेला करायचं काय? फर्स्ट इयरला एवढंसं काम नव्हतं आम्हाला, तर करायचं काय? मग ती मुंबईच्या फुटपाथवरची पुस्तकं मिळायची 1 रुपयाला 8 आण्याला, की मीना कुमारी की शायरी, फैज अहमद फैज की शायरी. बरं बरं. तर मग ती विकत घ्यायचो मी 8 आण्याची. पण यायचं तर काहीच नाही. पण नंतर मला असं जाणवायला लागलं की ह्यांना काहीतरी खूप सांगायचं आहे, पण आपण केपेबल नाही आहे, आपल्याला समजत नाही त्या गोष्टी. मग करायचं काय? बरोबर. हां. मग त्यावेळेला मी एक उर्दू इंटू हिंदी डिक्शनरी विकत घेतली. बरं. आणि मग इकडे मला समजलं नाही की ते वाचायचं, इकडे अर्थ लावायचा वगैरे. आणि मग ती गोडी निर्माण झाली. आणि मग माझ्या लक्षात आलं की किती छोट्याशा गोष्टींमध्ये किती मोठा आशय असतो लपलेला असतो. आणि कवीनी एक लिहिलेली लाईन त्याचं परसेप्शन 100 लोक 100 प्रकारे आपल्या अनुभवावर घासून घेत असतात. आणि ते वेगवेगळं असतं. म्हणजे मी लिहिलेली कविता तुम्हाला कशी वाटते, त्यांना कशी वाटते, त्यांना कशी वाटते, हे प्रत्येकाचं कोणतरी त्याच्याबद्दल मला म्हणेल की हे काय लिहिलं आहे तुम्ही, मला खूपच उत्तम लिहिलं. प्रत्येकजण आपल्या त्या अनुभवाशी निगडीत ठेवतो त्या प्रत्येक गोष्टी. पण त्याच्याही पेक्षा म्हणजे लोक काय म्हणतात किंवा लोक काय म्हणणार आहेत ह्याचं मला कधी वाटलंच नाही. पण मी जे एक्सप्रेस करू शकलो मला त्याचा मात्र आनंद जो आहे तो लिहिणाऱ्यालाच कळतो. बरोबर. तो अतिशय आनंद असतो, मोठा आनंद आहे. आणि म्हणून मी ते हिंदीत लिहायला सुरुवात केली. आणि नंतर मग मला असेच माझे एक मित्र आहेत, मी त्यावेळेला हिंदी पुस्तक छापलंही होतं. काय नाव त्याचं होतं? धडकन आहे म्हणून. अच्छा. तर मी ते हिंदी पुस्तक छापलं होतं आणि माझ्या ऑफिसमध्येच मी असं बसलो होतो. आणि त्या माझ्या मित्राला कळलं की हे हिंदीमध्ये ह्याने छापलेलं आहे. आणि मग तो म्हटला की अरे हिंदीमध्ये कशाला, तू मातृभाषा आपली मराठी, तुला मराठी लिहिता येत नाही का, हिंदीमध्ये कशाला लिहिलंस? अरे मी म्हटलं हिंदीमध्ये लिहिलं की आपण भारतभर पोचू शकतो, मराठीमध्ये लिहिलं की आपण फक्त महाराष्ट्रापुरते राहिलो, म्हणून हिंदी लिहिलं. आणि हिंदी आवडते, फ्लुएन्सी आहे. बरोबर. ते आहे. माझं मत सगळ्यांनाच आवडेल अशातला भाग नव्हे, पण मला जे जाणवलं ते मी बोलतो. तर उर्दू आणि हिंदीमध्ये फ्लुएन्सी जास्त आहे आणि मी लिहू शकलो. रादर मी असं म्हणेन की मी लिहू शकलो, मग मी त्याच्यात लिहिलं. पण जेव्हा तो म्हटला की अरे मातृभाषेत लिहिणं एवढं सोपं नाही आहे मराठीमध्ये. बरं, तुम्हाला परत एक आव्हान. परत आव्हान जसं तुम्ही आर्किटेक्ट होशील की नाही, होऊन दाखव तसं आव्हान. बरोबर. मी म्हटलं अरे त्यात काय, मी मराठी लिहून दाखवीन, मराठी लिहितो. आणि मग मी एक वही आणली, लिहायला सुरुवात केली. आणखीन एक मित्र आले आमचे. म्हटलं काय रे, काय चाललंय सध्या? मग मराठी कविता लिहितोय. हो काय? हा, मराठी कविता वगैरे लिहिणं सोपं आहे, पण भक्ती संगीत तू काय लिहू शकत नाहीस. बरं, अजून एक आव्हान. अजून एक आव्हान. कसं काय? का? अरे तू तर म्हणे पूर्ण नास्तिक, तुला देव काय समजणार आणि तू कसं काय भक्ती संगीत लिहिणार? बरं. म्हटलं तसं नसतं. मला आज सगळ्यांना हे सांगावं असं वाटतंय की कोणतंही काम करताना तुमची त्याच्यामध्ये जर 100% इन्व्हॉल्वमेंट असेल तर ते काम 100% चांगलं व्हायलाच पाहिजे आणि होणारच. तुमची श्रद्धा हवी आहे कामावरची, निष्ठा हवी आहे कामावरची. आणि ते तुम्ही निश्चितपणे करू शकता. आपण फक्त ज्या ज्या गोष्टीला जे चॅलेंज आपल्या समोर येतं ते चॅलेंज स्वीकारायची तुमची ही पाहिजे. मला काहीच येणार नाही, मला जमणारच नाही असं म्हटलं की तुम्ही काय करू शकता. संपलं. आणि मग त्याच्यानंतर मी भक्ती संगीत लिहिलं. बरं. भक्ती संगीत लिहिल्यानंतर त्यावेळेला माझं वय 38 वगैरे होतं आणि त्याचं मी रेकॉर्डिंग केलं. अच्छा. म्हणजे त्याचं गाणं ह्या स्वरूपात अर्पण म्हणून मी एक अल्बम केला आहे.
तर त्याच्यामध्ये मी एक असे 4 ओळी सांगतो मी तुम्हाला सांगा ना, नक्कीच आवडेल. की वेध लागले वैकुंठाचे, जे होते ते लुटून टाकले, बरं. उबग आला जगियाचा आता, जग हे सर्वची मातली. वा. असे मी त्या 4 ओळी अभंगाच्या वगैरे लिहिल्या होत्या. त्याचं रेकॉर्डिंग झालं, रवींद्रजी साठेंनी ते गायलेलं आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग वगैरे झालं, मिक्सिंग झालं आणि मला सिनियर असलेले सुरेश आत्रे सर ते रेकॉर्डिंगसाठी आले. आणि ते ऐकलं आणि जेव्हा आम्ही स्टुडिओच्या बाहेर आलो तेव्हा त्यांनी पाठीवर एवढी जोरात थाप मारली माझ्या. नक्कीच कौतुकाची गोष्ट. हां, तुझं वय काय रे? मग 40व्या वर्षी आहे तू लिहितोस? वा. तर त्याच्यामधली माझी इन्व्हॉल्वमेंट होती. इन्व्हॉल्वमेंट. बरोबर. की अमक्या वर्षी ते तेवढंच वय झाल्यानंतर तुम्हाला समजेल असं नाही. तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व होता, तेवढा याच्यात जाऊन तुम्ही बघता, तेव्हा तुम्हाला निश्चितपणे कळतं की तिथे माणसाची मनस्थिती काय असते. बरोबर बरोबर. सर, ह्या सगळ्या गोष्टी, चित्रकला आहे तुमचा व्यवसायामध्ये, तुम्ही आर्किटेक्ट म्हणून आज होय, प्रसिद्ध आहात. चित्रकला प्रसिद्ध असं नाही मी म्हणणार. नाही, निश्चितपणे. कारण तू प्रसिद्ध मी यासाठी म्हणतो की आज तुम्ही रेखाटलेले अनेक जे काही रेखाकृती आहेत, जे लोक येतात पाहायला येतात छानपैकी. त्याचबरोबर तुम्ही चित्रकार म्हणून मुसाफिरी करताय, तुम्ही काव्य क्षेत्रामध्ये मुसाफिरी करताय. ह्या सगळ्या गोष्टीला वेळ हा लागतो. तुम्ही कसं सगळं मॅनेज करताय? बघा, मला ह्या गोष्टीची म्हणजे मला कळतच नाही लोकांचं. म्हणजे लोक म्हणतात ना, फोन बिन घेतल्यानंतर आय एम बिझी, आय एम इन मीटिंग वगैरे किंवा दाखवायचा प्रयत्न करत असेल किंवा असतील बाबा लोक बिझी. बरोबर. पण तुम्ही वेळ काढायचं ठरवलं की निश्चितपणे तुम्ही वेळ काढू शकता, असं माझं मत आहे. माझं हे सगळं करताना मी काय करत होतो, तर माझं शेड्यूल हे सकाळी 6:30ला सुरू होतं, ते रात्री साधारण 1-2 वगैरे किंवा काम संपेपर्यंत चालतं. बरं. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, मी आर्किटेक्ट म्हणून जेव्हा ऑफिसमध्ये बसतो तर माझ्या स्वतःच्या केबिनच्या मागे जी स्टाफची केबिन आहे, अच्छा, त्याच्यामध्ये 2-4 कॅनव्हास लावलेले असतात कायम. जेव्हा क्लायंट येतो त्यावेळेला मी क्लायंटशी बोलतो, त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. तो जर म्हटला तर मी साईटवर पण निघून जातो. बरं. पण आल्यानंतर जेव्हा माझ्या ऑफिस खाली असतं तेव्हा कॅनव्हास ती मागे जातो, मी ब्रश हातात घेतो आणि चालू. वा. तसंच लिहिताना सुद्धा मी रात्री तुम्हाला सांगतो की तुम्ही आत्ता जे बोललात रेखाटन करता आणि लोक बघायला वगैरे येतात, तर असंच मी महाड MIDC मध्ये एक बंगला केलेला आहे. त्याला तर लोक काय वेगवेगळी नावं देतात. बंगला एकच आहे, एकाच मालकाचा आहे. बरं. कोण व्हाईट हाऊस म्हणतं, कोण ताजमहाल म्हणतं, असे वेगवेगळ्या स्वतःच्या स्टाईलने करतात. त्यातली कॉमन गोष्ट अशी आहे की तिथे दररोज कमीत कमी 20 ते 30 मुलं, जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शन होता, कलरिंग झालं होतं, त्यावेळेला रोज 20 ते 30 मुलं शूटिंगसाठी जायची तिथे कॅमेरा घेऊन. हो ना. आणि त्या मुलांना अरे बाबांनो फोटो घेऊ नका, नंतर घ्या किंवा अजून पुरवायचं आहे हे सांगेपर्यंत आम्हाला खूप त्रास झाला. पण तोपर्यंत तो बंगला सगळीकडे फेमस झाला. पण त्याच्यामध्ये ती इन्व्हॉल्वमेंट असते, तेव्हा चांगलं काम चांगल्याकडनं होऊ शकतं. आता मी थोडा वेगळ्या प्रश्नाकडे येतोय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. तो एक कौतुकाचा प्रश्न म्हणायला लागेल. आता आपण बोलतोय, तुम्ही माझ्याकडे पाहताय, तुम्ही कॅमेऱ्याकडे पाहताय, सगळीकडे पाहताय, पण तुम्ही पाहताय का नक्की? कारण तुम्ही गेली अनेक वर्ष, बरीच वर्ष झाली, तुम्ही डोळ्याने तुम्हाला काहीच दिसत नाही. होय. आणि तुम्ही हे सगळं करताय, तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही चित्र काढताय, तुम्ही काव्य लिहिताय. ठीक आहे, काव्य आपण हे करू शकतो आपल्या मनात, पण चित्र काढणं म्हणजे ब्रश आहे, रंग आहेत, सगळं आलं. हे सगळं कसं, आणि हा तुमचा इश्यू कसा काय झाला? तुम्हाला काहीच दिसत नाहीये, म्हणजे पूर्वी चांगले होतात, तर काय मला सांगा ना याच्यामध्ये सर असं झालं की स्टेम सेल्सचं ऑपरेशन केलं मी. बरं. मला दिसत होतं, म्हणजे मला सेंटर विजन होती बऱ्यापैकी, आणि जास्त लालचमध्ये म्हणा तुम्ही. बरं. की त्या डॉक्टरनी मला सांगितलं की स्टेम सेल्स तुमच्या डोळ्यात टाकल्यानंतर तुमचे डोळे परत छान होतील वगैरे. आणि त्यावेळेला मी असा विचार केला की आणखीन डोळे असतील तर आपण आणखीन काम करू शकू, आणखीन फास्ट करू शकू वगैरे वगैरे. सगळं असतं, प्रत्येक शेवटी स्वार्थी सगळे आहेत. मलाही माझी नजर सुधारली तर पाहिजेच होती. त्या बाबतीत मी नक्की स्वार्थी होतो असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याच्यामुळे मी ते ऑपरेशन केलं, पण ते फेल गेलं ऑपरेशन. बरं, असंही नव्हे की मी आणखीन 3-4 डॉक्टरांना पण विचारलं होतं,
त्यांनी सांगितलं की ह्याने तुम्हाला कदाचित जर फायदा नाही झाला तर नाही होणार, पण त्रास तर नाही होणार, कारण तुमच्या सेल्स तुम्ही वापरताय. आणि मग मी ते केलं ऑपरेशन, आणि अनफॉर्च्युनेटली इट गोज रॉंग. ते सुद्धा चुकीचं सगळं झालं. ते चुकीचं झालं, आणि मग माझी व्हिजन थोडी 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 कमी होत गेली, आणि जवळजवळ आज ती 5%वर आलेली आहे व्हिजन. आणि 5% मला जे दिसते ते पण ब्लर आहे. तुमच्या आकृती फक्त दिसते तुम्हाला, आकृती फक्त दिसते, फक्त काहीतरी फिरते इकडे तिकडे असंच तुम्हाला दिसतंय. होय. तुम्ही पर्टिक्युलर माणूस ओळखू शकत नाहीये. नाही, बरोबर ना? तुम्ही बरोबर, काही तुम्हाला हे कळत 5% म्हणजे काही शिल्लक राहिलंच नाही आपल्या हातामध्ये. नाही नाही नाही, एवढं सगळं संपलंय, 95% गेले आपल्या हो हातात. हो, दृष्टीच संपली आपली. तर 5% आहे म्हणजे काहीतरी असं आजूबाजू. हे सगळं करून सुद्धा तुम्ही चित्र काढता असं मला म्हणालात मगाशी. कसं शक्य आहे? काय तुम्ही काय जादू करताय सगळी? नाही, फक्त त्याच्यामध्ये एकच सांगेन तुम्हाला, की जसं मी तुम्हाला मगाशी सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये बोललो की चित्रांचे 2 प्रकार आहेत, मूर्त आणि अमूर्त. बरोबर. रिअलिस्टिक आणि ॲब्स्ट्रॅक्ट. तर मी आता जे मला एक्सप्रेस करायचं, माझ्या मनापासून जे एक्सप्रेस करायचं, जे कवितांद्वारे करत होतो, ते मी आता चित्रांद्वारे करतो. पण रिअलिस्टिक नाही, पण चित्राद्वारे करताय तुम्ही म्हणताय, बरोबर आहे, पण तुम्हाला रंग, तो ब्रश, तुम्हाला ते स्केचेस, आकार उकार सगळं आलं ना त्याच्या चित्रामधलं. कसं काय तुम्हाला शक्य होतंय सगळं? अहो, आज दृष्टी असणारी माणसं सुद्धा दृष्टीहीन झालेली आहेत. नाही, याच्यामध्ये माझ्या घरच्यांचा सहभाग खूप मोठा आहे. बरं. माझी मिसेस जी असते ती माझ्या बाजूला उभी असते, आणि मी तिला सांगतो हा रंग दे, तो रंग दे, हे दे. हां. आणि मग डोक्यात तर विषय असतो, मला तो पॅच केवढा पाहिजे किंवा तो कॅनव्हास टोटल केवढा आहे हे सगळं मला माहिती असतं. आणि मग त्यातनं हा इफेक्ट पाहिजे. आता मी असा दावा नाही करणार की मी करतो ते करेक्टच आहे किंवा छानच आहे, पण जेव्हा मग माझी मिसेस बघते किंवा माझे आप्तेष्ट बघतात, माझे हितचिंतक बघतात, आणि ते जेव्हा म्हणतात की अरे खूप छान, मी डाऊटफुल आहे अजून की खरंच ते खरंच छान आहे का नाही, त्यालाच वाटलेलं आहे छान. पण तरी सुद्धा मला जे म्हणायचं आहे त्याच्यातल्या 10 वाक्यांपैकी 4 वाक्य ते कुठेतरी बोलतात की हे असं असं वाटतंय. अच्छा. किंवा हे असं असं तुला सांगायचं, तुम्हाला पोहोचतोय, तुम्हाला तुमच्या मनामधला असणारा विषय तो पोहोचतोय असं तुम्हाला नक्कीच वाटतंय. होय. हे सगळे चित्र घेऊन आज तुम्ही मुंबईसारख्या शहरामध्ये, म्हणजे तुम्ही प्रसिद्धीपासून महाडमध्ये, महाडच्या एका कोपऱ्यामध्ये तुम्ही थांबलात, तिकडे महाडमध्ये थांबलात. एक खेडा, छोटंसं शहर आहे ते, पण सगळी चित्र पहिल्यांदा तुम्ही आता त्याचं एक्झिबिशन, प्रदर्शन भरतंय नेहरू सेंटरमध्ये. होय. बरोबर की नाही? तर ह्याच्याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. आणि चित्राचं प्रदर्शन एक तुमचा प्रवास आहे सगळा, बोला ना तुम्ही याच्यावर. नाही, माझं फर्स्ट टाइमच हे एक्झिबिशन होते, सोलो एक्झिबिशन मध्ये. किती तारखेला होते ते पण सांगा. ते 9 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये आहे, नेहरू सेंटर वरळी, हाजी अलीच्या समोर. आणि तिथे मी प्रेझेंट करतोय, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये जे काय केलेलं आहे ते सर्व मी तिथे ठेवतोय. माझे अल्बम्स असतील, माझ्या कविता असतील, मराठी, हिंदी, त्याच्यानंतर माझी पेंटिंग्स आहेत, माझे म्युरल्स आहेत, माझं आर्किटेक्चरल वर्क आहे, हे सगळंच मी तिथे प्रेझेंट करतोय. आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट माझी पत्नी आणि माझ्या 2 मुली त्यांना जातं. निश्चितपणे सुनील गुरव नावाचा अवलिया तिथे मुशाफरी करणार आहे आपल्या सगळ्या क्षेत्राची. जिथे नेहरू सेंटरमध्ये ते प्रदर्शन भरणार आहे, तिथे सगळा अख्खा सुनील गुरव तिथे उभा राहणार आहे. त्याचं आयुष्य तिथे उभा राहणार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती, तुमचा प्रवास एक प्रेरणादायी प्रवास आहे. म्हणजे आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की आज डोळे असणारी माणसं सुद्धा अंधळ्यासारखी वागतात. पण तुम्ही आज दृष्टी पूर्णपणे गमावण्याच्या मार्गावर लागलेला आहात, तरी सुद्धा तुम्ही डोळसपणे ह्या सगळ्या गोष्टी करताय. निश्चितपणे ही सगळ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे, म्हणजे आमच्यासाठी पण, की आम्ही कसं जगायला हवंय, कसं बघायला हवंय, कसं वागायला हवंय. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल खास बाततर्फे तुमचं खूप खूप आम्ही आभारी आहोत. मित्रांनो, निश्चितपणे लक्षात घ्या, ही माझ्यासोबत बसलेली प्रेरणा आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही खासबातच्या माध्यमातून हे काम केलेलं आहे. तर अशी अनेक माणसं समाजामध्ये आहेत की ज्यांना व्यक्त होत आहेत, पण ती समाजापर्यंत पोहोचत नाही. ते आम्ही करतोय. तुम्हाला सुद्धा व्यक्त व्हायचं असेल, समाजापर्यंत पोहोचायचं असेल, तर आमचं हे व्यासपीठ तुमच्यासाठी निश्चितपणे खुलं आहे. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. तर पुन्हा भेटूया नवीन व्यक्तीसह, नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.